नुकतीच लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक पार पडली। या निमित्ताने मुंबईच्या रस्त्यांवर अवतरलेला जनसागर आणि बाप्पाचा जयघोष पाहायला मिळाला। या भव्य सोहळ्यात एक क्षण असा येतो जो मुंबईच्या खऱ्या आत्म्याची ओळख करून देतो। हा क्षण असतो जेव्हा लालबागच्या राजाचा रथ भायखळ्याच्या हिंदुस्थानी मस्जिद समोर काही क्षणांसाठी थांबत असतो। पण राजाची मिरवणूक मस्जिद समोर का थांबते, ही परंपरा नेमकी का आणि कशी सुरू झाली, चला आजच्या व्हिडिओमधून जाणून घेऊया। नमस्कार, मी भक्ती आणि तुम्ही पाहताय आवाज मराठी। दरवर्षी राजाचा रथ या हिंदुस्थानी मस्जिद समोर येतो आणि काही क्षणांसाठी थांबवला जातो। एका बाजूला गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष सुरू असतो, तर त्याच वेळी दुसरीकडे मस्जिद मधील मुस्लिम बांधव पुढे येऊन मिरवणुकीचे स्वागत करतात। ते बाप्पाच्या मूर्तीवर फुले वाहतात, श्रद्धेने प्रार्थना करतात आणि दोन्ही समाजांमध्ये प्रसाद आणि मिठाईची देवाणघेवाण होते। हे दृश्य म्हणजे भावनिक मिलनच असते। तर या सुंदर परंपरेची सुरुवात झाली 1980 च्या दशकात। यावेळी विसर्जन मिरवणुकीच्या मार्गात काही अडथळे आले होते। तेव्हा मस्जिदच्या स्थानिक मुस्लिम नेत्यांनी आणि बांधवांनी पुढे येऊन गणेश मंडळाला सहकार्य केलं। त्यांनी प्रशासनासोबत मिळून मिरवणुकीचा मार्ग मोकळा करून दिला, जेणेकरून बाप्पाचा प्रवास शांततेत सुरू राहील। त्यावेळी सुरू केलेली ही छोटीशी मदत हळूहळू एक सुंदर परंपरेत बदलली। एक साधी मदत आज परस्पर आदर आणि सलोख्याचं कायमस्वरूपी प्रतीक बनली आहे। लालबागच्या राजाचा हा थांबा आपल्याला हेच शिकवतो की धर्माच्या भिंतीपेक्षा माणुसकीचे पूल अधिक मजबूत असतात। अडचणीच्या काळात एकमेकांना केलेल्या मदतीतून सुरू झालेली ही परंपरा आज मुंबईच्या गंगा जमुनी संस्कृतीची खरी ओळख बनली आहे। या परंपरेबद्दल तुम्हाला काय वाटते, आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।